विरार ते चर्चगेट या लोकलमधला व्हिडिओ आज समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मराठी आणि हिंदी भाषेचा वाद कुठेतरी समोर येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। ज्यानं हा व्हिडिओ केलेला आहे तो सनी चव्हाण नावाचा मुलगा जो आहे तो सध्या माझ्यासोबत आहे। सनी, आजचा जो तुझा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो नेमका काय व्हिडिओ आहे, कशामुळे एवढा तुझा संताप झाला होता? पहिली तर गोष्ट म्हणजे आम्ही हा दिवस खूप दिवसांपासून हा त्रास सुरू आहे प्रत्येक मराठी माणसाला। आम्ही दोघं सकाळी चढत होतो, चढत असताना एका इसमाने मला धक्का दिला। तो धक्का माझ्या बायकोला लागला, तरी मी त्याला सांगितलं की बाबा धक्काबुक्की करू नको। 2 ते 3 वेळा खूप चांगल्या शब्दात मी त्याला समजावून सांगितलं, तरी तो माझ्यावरती दमदाटी करत होता, हिंदीमध्ये बोलत होता। मी त्याला मराठी बोलण्याची विनंती केली तर एक दुसराच माणूस त्याच्या साथीला आला, तो मला धमकावत होता की धक्का दिला म्हणून काय झालं, गर्दी आहे म्हटलं गर्दी असतेच। मग त्याच्यानंतर मी पण त्याला मराठी बोलायला सांगितलं, पण तो मराठी बोलतच नव्हता। व्हिडिओमध्ये तसं आहे। त्याच्यानंतर तो माझ्यावरती दमदाटी करत होता। माझा हात पण सुद्धा त्याने मुरगळला आहे, व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही, हात सुद्धा त्याने मला मुरगळला आहे। त्याच्यानंतर हा दिवसेंदिवस त्रास कुठेतरी कमी व्हावा का नाही म्हणून हा मी व्हिडिओ केला। इथे प्रफुल्लदादा आहेत, प्रफुल्लदादांनी स्वतः त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला, म्हणून हा माझा आवाज उठला आहे। अजून एकदा सांगतो की महाराष्ट्रात येऊन राहताय ना तर निमुळत्यापणेच इथे राहायचं। इथे येऊन दमदाटी जर केली ना तर तुमची जागा 1 मिनिटात दाखवण्यात येईल। निश्चित ताई, तू सोबत होतीस, त्याच्या दोघं नवरा बायको सोबत होतात, नेमका तुझ्यासोबत काय प्रकार झाला होता? मला चढलो आम्ही ट्रेनमध्ये आणि धक्का देण्याचा प्रयत्न करत होता तो माणूस। त्यांनी समजावलं पण तो समजत नव्हता। ह्याच्या आधी सुद्धा असं झालंय की आम्ही एकदा चढत होतो ट्रेनमध्ये, गर्दी नसताना पण एका माणसाने केस खेचलीत माझी मागणं आणि नंतर तो कुठे गायबच झाला। आम्ही त्याला बघत होतो पण तो कुठे दिसला नाही। त्यामुळे हा त्रास आहे ना तो रोजचाच झालाय। मराठी माणसांना त्यांना असं वाटतं की आम्ही काही बोललो तरी मराठी माणसं आम्हाला काही उत्तर देणार नाही, पण आता असं नाही होणार। महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात येऊन तुम्ही राहताय तर महाराष्ट्रात फक्त मराठी माणसांचाच आवाज असणार, तुमचा आवाज असणार नाही इकडे, कारण महाराष्ट्र फक्त मराठी माणसांसाठीच आहे। प्रफुल्लदादांनी आमचं नेमकी आजची घटना किती वाजता घडलेली आहे, कोणत्या ट्रेनमध्ये घडलेली आहे आणि कुठून कुठे जात होता? सकाळी 7:07ची आम्ही बोरिवली ट्रेन पकडत होतो। मी कॉलेजला जात होते आणि हे कामाला जात होते, तेव्हाची ही घटना झालेली आहे। स्वतः माझ्यासोबत मनसेचा नायगावचा पदाधिकारी प्रफुल्ल कदम आहे। प्रफुल्ल, नेमका यांच्याशी कधी संपर्क झाला आणि नेमका यांनी काय हकीकत सांगितली? यांच्याशी माझा दुपारी संपर्क झाला। सनी बोलला मी दादा कामाला आहे, मी आलो की भेटतो तुम्हाला। विषय असा आहे की जो सकाळचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल त्याच्यामध्ये एक परप्रांतीय माणूस ह्या लोकांना दोघांना विनाकारण त्रास देत होता। तर सनी मराठीमध्ये बोलत होता म्हणून तो त्याला अजून दाबायचा प्रयत्न करत होता आणि परत त्याचा नातेवाईक कोण होता तो ह्याला दमदाटी दादागिरी दाखवत होता। ते महाराष्ट्र आहे, हे UP बिहार नाही आहे, हे त्यांना मी सांगतो। आणि सनीच्या मागे महाराष्ट्र निर्माण सेना खंबीर उभी आहे। आज सनीला म्हणजे सनी घाबरलेला ॲक्च्युली व्हिडिओ झाल्यानंतर। मग सनीला मी संपर्क केल्यानंतर सनीला बोललो महाराष्ट्र निर्माण सेना तुझ्या मागे खंबीर उभी आहे, तर तू काही काळजी करू नको। आणि त्या माणसावर काय रीतसर तक्रार जी करायची आहे ती आता आम्ही सनीला घेऊन पुढची तक्रार करणार आहे। पण एक तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात राहायचं तर गुमाने शांतपणे राहायचं, कळलं? आमच्या पद्धतीने राहायचं हां। आणि तुमची दमदाटी ती UP बिहारमध्ये, आमच्याकडे नाही आणि इथे खपून घेणार नाही हां। निश्चितच हा सन्नी आणि त्याची ही पत्नी आहे तानिया, या दोघांसोबत ज्यावेळेस वाद झाला त्याचा वाद हा मराठी आणि हिंदीपर्यंत गेलेला होता आणि एका स्वतःच्या म्हणजे डोळ्यासमोर पत्नीला धक्काबुक्की होत असताना आणि पुन्हा हिंदी भाषेवरून या दोघांनाही दमदाटी होत असल्यामुळं हा व्हिडिओ करावा लागला आणि तो समाज माध्यमावरती टाकावा लागला असं सन्नीचं म्हणणं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा जर आम्हाला अशा पद्धतीनं त्रास होत असेल तर शेवटी समाज माध्यमावर अशा प्रवृत्तींना कुठेतरी चाप दिल्याशिवाय पर्याय नाही, अशा सुद्धा त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।